चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आजचा हा संदेश तुमच्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही। तुमचे देवावरती प्रेम असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका। देवाशी हात जोडून चला। जेव्हा एकटेपणा तुमच्या हृदयावर आघात करतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवा। जेव्हा तुम्हाला हरवलेले आणि एकटे वाटत असेल तेव्हा लक्षात ठेवा की सर्व काही देवाला अर्पण केलेले आहे। तुमच्या सर्व गरजा पूर्ण होतील। आयुष्यात येणाऱ्या संकटांना घाबरू नका। आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे। ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना करायला शिकवतात। तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा। तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्यांना सत्यात उतरवण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यंत आवश्यक आहे। तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा। हा आठवडा नवीन उंचीवर जाणारा प्रवास करण्याचे वचन देतो। देव तुम्हाला तुमच्या मार्गावर नवीन संधी, आशीर्वाद, नवीन तेजस्वी कल्पना, उपचार आणि विलक्षण चांगले नशीब पाठवत आहे। आणि हे फक्त तुमच्याबद्दल नाही तर तुमचे कुटुंब देखील यात विजयी असणार आहे। देवाने पाहिले आहे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने किती कष्ट सहन केले आहे। स्वामींनी तुम्हाला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आणि ज्या साखळ्यांच्या बंधनात तुम्ही अडकले आहात तेथून सुटका होण्यासाठी स्वप्नपूर्ती करणार आहेत आणि तुमचे साखळे तोडून टाकणार आहे। देव आज तुमच्याशी बोलत आहे। तुम्हाला खात्री देतो की तुमचे दुःख लवकरच संपेल। मला समजले आहे की या क्षणी तुम्हाला थकवा, तणाव आणि दडपल्यासारखे वाटत आहे आणि मी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी येथे आलो आहे। प्रत्येक दिवस तुम्हाला नवीन संधी प्रदान करते, त्याचा लाभ घ्या आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका। पाऊल टाकताच तुम्हाला एक आत्मविश्वास जाणवेल की देवाने तुमच्यासाठी चांगली योजना केली आहे आणि देव तुमच्या सोबत आहे। पुढे विजय तुमचाच होईल। तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि त्यांना सत्यात उतरवताना पहा। सामर्थ्य तुमच्यातच आहे हे विसरू नका। अडचणींना घाबरू नका, कारण अडचणी हा जीवनाचा भाग आहे आणि जेवढं अडचणींचा तू सामना करून लढशील तेवढेच तू पुढील जीवनाच्या वाटचालीसाठी तयार होशील। एक मजबूत ढाल बनशील, तेव्हा तुला कोणीही हरवू शकणार नाही। अडचणींवर मात करूनच तू यशाच्या शिखरावर पोहोचू शकतोस। देव तुमच्या आजूबाजूला आहे अशी कल्पना करा। देव तुमच्या सोबत तुमची लढाई लढत आहे, तुमच्या सोबत तुमच्या अडचणींचा सामना करत आहे। मित्रांनो, आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय, माझा स्वामींवर विश्वास आहे असे टाईप करा। तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील। जर विश्वास असेल तरच सर्व काही शक्य होईल आणि जर विश्वास नसेल तर होणारी सुद्धा गोष्ट होणार नाही। जे तुमच्या नशिबात असेल ते तुम्ही स्वतःच्या हाताने गमावून बसाल। देवावर विश्वास ठेवा। तू नाही असे समजू नका। देव नेहमी तुमच्या पाठीशी आहे। या महिन्याच्या अखेरीस यश तुम्हाला तुमच्या नातेसंबंधात, तुमच्या कामात किंवा लॉटरी जिंकण्यासारख्या
अनपेक्षित मार्गामधूनही शोधू शकेल. आता तुम्ही तुमच्या जीवनात एक नवीन अध्यायाच्या उंबरठ्यावर आहात आणि तुम्हाला फक्त वरील दैवी उपस्थितीच्या जवळ राहण्याची आणि जीवनातील वादळांमध्ये उलगडणाऱ्या चमत्कारांचे साक्षीदार होण्याची आवश्यकता आहे. धीर धरा, कारण हा महिना संपण्याआधी एक अद्भुत चमत्कार, जीवन बदलणारा आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहे. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, होय माऊली, मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्ही आधी वाट पाहिलेला क्षण आता चमत्कारिकरित्या बदलण्याच्या मार्गावर आहे. पुढील चांगल्या दिवसासाठी, अनुकूल वातावरणासाठी स्वतःला तयार करा. तुमची प्रार्थना स्वीकारण्याच्या मार्गावर आहे. तुमच्या शारीरिक व्याधी बरी होत आहेत. खराब झालेले नातेसंबंध जोडण्याच्या मार्गावर आहे. देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा आणि खुल्या हाताने त्यांचा स्वीकार करा आणि देवाला लपवलेले सत्य उघडीक करण्याची परवानगी द्या. आता ज्यांनी तुमचे वाईट केले आहे त्यांचे सत्य जगासमोर येणार आहे. जीवन विखुरलेले दिसत असतानाही हे जाणून घ्या, देव तुमच्या सोबत आहे आणि तुमचे भविष्य त्याच्या हातात सुरक्षित आहे. तो तुमच्या प्रार्थनेला योग्य वेळी उत्तर देईल. वेळ निर्दोष असेल तेव्हा तुमच्यासाठी दरवाजे उघडेल. योग्य व्यक्तीचा परिचय करून देईल. तुमच्या वाढीस मदत करेल. स्वीकार असल्यास हो स्वीकार आहे असे टाईप करा. वादळाच्या दिवसानंतर एक शांत दिवस तुमची वाट पाहत आहे. देव फक्त तुम्हाला तुमच्या नशिबात मार्गदर्शन करत नाही, तर तो तुमच्या सभोवतालच्या लोकांसाठी एक प्रदर्शन देखील ठेवत आहे. त्याचे अतूट समर्थन दर्शवित आहे. काहीतरी विलक्षण, इतकं अनोखं असं काहीतरी तयार करा की त्यामुळे तुमच्या जीवनावर देवाची कृपा भरपूर आहे, यात शंका नाही. मित्रांनो, स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल. संदेश आवडल्यास आपल्या स्वामींसाठी एक या संदेशाला लाईक करा आणि असेच स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.